हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती 2024-25 मधील ओबीसी तसंच ईडब्ल्यूएस या दोन कॅटेगरीच्या टॉप 10 जागा जे आहेत त्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. एकूण जागा, सर्वसाधारणच्या जागा, महिलांच्या जागा आणि अंशकालीन जागा या गोष्टीचा समावेश या व्हिडिओमध्ये केलेला आहे. अंशकालीनच का केलाय त्याचा व्हिडिओमध्ये पुढे मी तुम्हाला सांगेल, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पोलीस भरतीचे लेटेस्ट अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला भेटत असतात, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर या पीडीएफ मी पुढे जे दाखवणार आहे या आपलं टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं उपलब्ध आहे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, जिथून तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. या ठिकाणी ओबीसी टॉप 10 जागा बघा. या ठिकाणी पहिलं लगभग असणारं, लगभग म्हणण्यापेक्षा 101% जेवढंही त्या ठिकाणी पोलीस शिपाई पदासाठी टॉप 10 कोणत्याही कास्टला कुठं जागा असतील तर ते सीपी मुंबईलाच आहेत. जसं इथं ओबीसीला पण या ठिकाणी सीपी मुंबईला एकूण 467 जागा आहेत, ज्यापैकी असणारे 142 या सर्वसाधारणसाठी आहेत, 140 या महिलांसाठी आहेत आणि 23 अंशकालीन पदवीधरसाठी आहेत. तर या अंशकालीन पदवीधर 23 एवढे मिळणं मुश्किल आहे. तरी पण इथं मुंबईला कदाचित मिळू शकतील समजा, पण पुढं जर जाणं आपण तसं या ठिकाणी असणारं या ज्या जागा आहेत या मागच्या भरतीत असतील किंवा मी बऱ्याच त्या ठिकाणी मागं 3-4 भरतीचा आढावा घेतलाय तेव्हापासून मी पाहतोय की याच्यातल्या बऱ्याचशा जागा या रिक्त राहतात. मग या रिक्त राहिलेल्या जागा शेवटी कुठे ऍड होतात तर या असणाऱ्या ओबीसी एकूण मध्ये ऍड होतात आणि त्यानंतर त्या जातात ओबीसी सर्वसाधारणला. येते का लक्षात? म्हणजे या येथल्या जागा आहेत कुठल्या 467 मधल्याच, पण या इथं न भरल्यामुळं या असणाऱ्या सर्वसाधारण मध्ये जातात. इथं भरणार नाहीत असं तर कधी होत नाही. पुढचा जिल्हा आहे सीपी पुणे, म्हणजे आपण ज्याला पुणे शहर म्हणतो, जिथं ओबीसी मध्ये टोटल जागा आहेत 450, ज्याच्यापैकी सर्वसाधारणसाठी 132 आहेत आणि महिलांसाठी 135 आहेत आणि अंशकालीन पदवीधर 23. परत या जागा जर नाही भरल्या तर जेवढ्याही रिक्त राहतील तेवढ्या या जनरलला दिल्या जातील. पुढचा आहे मीरा भाईंदर. या मीरा भाईंदर मध्ये एकूण ज्या जागा आहेत या एकूण जागा असणाऱ्या ओबीसी कॅटेगरीसाठी 160 जागा आहेत, ज्याच्यामध्ये जनरल म्हणजे सर्वसाधारणसाठी 48 जागा आहेत, त्याचबरोबर महिलांसाठी पण 48 आहेत आणि अंशकालीन पदवीधरसाठी 8 या ठिकाणी आहेत. या अंशकालीन सांगण्याचं कारण एवढंच आहे की रिक्त राहिल्या तर त्या सर्वसाधारणला येतील. आलं लक्षात? पुढचा जिल्हा ठाणे शहर. या ठिकाणी 130 जागा आहेत ओबीसी साठी, 36 जागा या सर्वसाधारणला आहेत, 39 या महिलांसाठी आहेत, 7 या अंशकालीनसाठी आहेत. पुढचा आहे रेल्वे लोहमार्ग मुंबई. या ठिकाणी 127 जागा आहेत, ज्यापैकी 39 जागा या सर्वसाधारणसाठी आहेत, 38 जागा या महिलांसाठी आहेत, तर 6 जागा या अंशकालीन पदवीधरसाठी मुंबई लोहमार्ग या ठिकाणी असणाऱ्या ओबीसी कॅटेगरीसाठी आहेत. पुढचा जिल्हा एसपी गडचिरोली. टोटल 121 जागा आहेत, 36 जागा या ठिकाणी जनरल म्हणजे ओबीसी सर्वसाधारणला, ओबीसी महिलांसाठी 37 जागा आणि अंशकालीन पदवीधरसाठी 6 जागा कुठं आहेत? एसपी गडचिरोली. पण याला वेगळ्या रंगात ठेवण्याचं कारण मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण ठेवलेला आहे, एससी एसटी कॅटेगरीचा व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये पण सांगितलेला आहे. परत एक वेळ तुमच्यासाठी पण सांगतोय की गडचिरोली जिल्ह्यामध्ये फॉर्म भरण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याचा रहिवासी असणं गरजेचं आहे, त्याच्याशिवाय तुम्हाला इथं फॉर्म भरता येणार नाही, एवढं लक्षात ठेवा. म्हणून गडचिरोली जिल्ह्याचं ज्यांच्याकडे डोमिशियल आहे, येतंय का लक्षात? डोमिशियल महाराष्ट्रातच असते पण त्याचा जिल्हा गडचिरोली असेल तरच तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येतो, अन्यथा येत नाही. म्हणून गडचिरोलीला भले 121 जागा असतील तरी ते फक्त आणि फक्त महाराष्ट्रासाठी नाही तर फक्त गडचिरोलीसाठी आहेत. पुढचा जिल्हा नागपूर शहर. इथं 113 जागा आहेत टोटल या ओबीसी कॅटेगरीसाठी, ज्याच्यापैकी 33 जागा या सर्वसाधारण ओबीसी साठी, 34 जागा या महिलांसाठी, 6 जागा या असणाऱ्या त्या ठिकाणी अंशकालीन पदवीधरच्या नागपूर शहर पोलीस शिपाई पदासाठी असणाऱ्या आहेत. तर नागपूर शहर पदासाठी त्या ठिकाणी मागच्या वर्षीचा व्हिडिओ कट ऑफचा ऑलरेडी आपल्या टेलिग्राम चॅनल युट्यूब चॅनलवर आहे, तिथं तुम्ही तो जाऊन पाहू शकता. मागच्या वर्षी जागा किती होत्या काही नाही याची जिल्हा वाईज, त्याचबरोबर कट ऑफ किती लागला होता याचे बरेचसे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटतात.
तुम्ही ते पण पाहू शकता. तसा मागच्या वर्षीचा आणि या वर्षीचा कट ऑफचा काहीच संबंध असत नाही. का? 2-3 कारण सांगतो. पहिली गोष्ट, तिथे येणारे मुलं, फॉर्म भरणारे मुलं मुली म्हणजेच विद्यार्थी. दुसरी गोष्ट, तिथल्या जागा. तिसरी गोष्ट, त्या ठिकाणी तिथला पेपर, मागच्या वर्षीचा पेपर, या वर्षीचा पेपर, या सगळ्या गोष्टीवरून कट ऑफ ठरत असतो. त्याच्याबद्दल पुढे कधीतरी सांगेन. पुढचा जिल्हा आपण पाहूयात ओबीसी कॅटेगरीसाठी. नवी मुंबई 91 जागा आहेत, ज्याच्यापैकी 25 जागा या सर्वसाधारण ओबीसी साठी आहेत, तर 27 जागा या ओबीसी महिला 5 अंशकालीन पदवीधर. पुढचा जिल्हा आहे एसपी पालघर. आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग आहे थोडीशी. जागा पण तिथल्या बघा, कोणाच्या लक्षात नसेल पण तरी पण त्या ठिकाणी इथं 83 जागा आहेत एसपी पालघरला, ज्यापैकी ओबीसी सर्वसाधारणसाठी 26. एक गोष्ट लक्षात ठेवा, या ज्या जागा आहेत या पहिल्या कोपऱ्यामधल्या या एकूण ओबीसी साठीच्या जागा आहेत, तिथल्या एकूण जागा म्हणत नाहीये, एवढं लक्षात ठेवा. 83 जागा ओबीसी साठी आहेत, त्यापैकी 26 जागा ओबीसी जनरल साठी, 25 जागा महिलांसाठी आहेत आणि 4 जागा अंशकालीन पदवीधर. हा थोडा आउट ऑफ द बॉक्स विचार आहे पालघरचा. पुढचा जिल्हा आयुक्तालय पिंपरी चिंचवड. 80 जागा आहेत, 24 जागा ओबीसी सर्वसाधारण, 24 जागा ओबीसी महिला, 4 जागा अंशकालीन पदवीधर. पुढचा आणि शेवटचा नाशिक ग्रामीण. हा पण थोडासा वेगळा म्हणजे आउट ऑफ द थिंकिंग असू शकतो काही लोकांसाठी. नाशिकला 71 जागा आहेत ओबीसी कॅटेगरीसाठी, त्याच्यापैकी 20 जागा या त्या ठिकाणी ओबीसी सर्वसाधारणला आहेत, 21 जागा या ठिकाणी ओबीसी महिलासाठी आहेत आणि 4 जागा अंशकालीन पदवीधरसाठी आहेत. तर अशा पद्धतीनं आपण असणार या ठिकाणी महाराष्ट्रातल्या पोलीस भरतीमधील पोलीस शिपाई पदासाठीच्या ओबीसीच्या टॉप 10 जागा इथं पाहिलेल्या आहेत. बरोबर. पुढच्या आता ईडब्ल्यूएस कॅटेगरी आपण असणार पाहूया. पण त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर या पीडीएफ आपले टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं उपलब्ध आहेत, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. बघा, जाऊयात पुढं. पुढचं असणार ईडब्ल्यूएस चे टॉप 10 जागा पाहूयात. तर ईडब्ल्यूएस च्या टॉप 10 जागा ज्या आहेत या ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या, तर त्याच्यातला पहिला जिल्हा ऑफकोर्स सीपी मुंबई, जिथं 246 ईडब्ल्यूएस साठी आहेत, 75 ईडब्ल्यूएस जनरल, 74 ईडब्ल्यूएस वुमन म्हणजेच महिलासाठी आणि 12 अंशकालीन पदवीधर ईडब्ल्यूएस. पुढचा जिल्हा या ठिकाणी आहे पुणे शहर, ज्याच्यामध्ये 173 जागा ईडब्ल्यूएस ला आहेत टोटल. त्यापैकी 51 जागा पुणे शहरमध्ये या ठिकाणी ईडब्ल्यूएस सर्वसाधारणसाठी आहेत, 52 जागा ईडब्ल्यूएस महिला आणि 9 जागा अंशकालीन पदवीधरसाठी आहेत. जे स्किप करून आले असतील त्यांच्यासाठी परत एक वेळ सांगतोय, अंशकालीन पदवीधर या जागा जर नाही भरल्या तर या असणाऱ्या सुरुवातीला यांचा प्रेफरन्स जनरलला जातो, म्हणजे त्या कॅटेगरीच्या जनरल मुलांसाठी त्या असणाऱ्या जागा ऍड होतात. जर तिथं भेटले नाही तर मग त्या शेवटी महिलांसाठी वगैरे येऊ शकतात, पण पहिले जनरलला जातात आणि जनरलमध्येच भरल्या जातात. असं होत नाही की जनरलमध्ये त्यांना असणारे उमेदवार भेटत नाहीत. असो, पुढची जिल्हा पाहूयात. आयुक्तालय आहे मुंबई रेल्वे, म्हणजे ज्याला आपण मुंबई लोहमार्ग म्हणून ओळखला जातो. इथे ईडब्ल्यूएसच्या टोटल 75 जागा आहेत, 21 ईडब्ल्यूएस जनरल, 23 ईडब्ल्यूएस महिला, 4 अंशकालीन पदवीधर. पुढचा आहे आयुक्तालय ठाणे, ज्याला आपण ठाणे शहर म्हणतो. 65 जागा आहेत, 20 जागा सर्वसाधारण ईडब्ल्यूएस, 20 जागा ईडब्ल्यूएस महिला, 3 जागा अंशकालीन महिला. नागपूर सिटी 59 जागा ईडब्ल्यूएस साठी, 17 ईडब्ल्यूएस सर्वसाधारण, 18 ईडब्ल्यूएस महिला, 3 ईडब्ल्यूएस अंशकालीन पदवीधरसाठी. पुढचा जिल्हा गडचिरोली, 58 जागा ईडब्ल्यूएस साठी, 16 सर्वसाधारण ईडब्ल्यूएस आणि 17 ईडब्ल्यूएस महिला आणि 3 या ठिकाणी अंशकालीन पदवीधर ईडब्ल्यूएस यांच्यासाठी. पण इथं वेगळ्या रंगात देण्याचं कारण परत एक वेळ सांगतोय की गडचिरोलीमध्ये फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला गडचिरोली जिल्ह्याचं रहिवासी असणं गरजेचं आहे, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही जर गडचिरोली जिल्ह्याचे रहिवासी नसाल तर त्या ठिकाणी मात्र तुम्हाला इथं फॉर्म भरता येत नाही. म्हणून या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यासाठी ज्या असणाऱ्या जागा असतात. पुढचा जिल्हा आहे आयुक्तालय मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालय, जिथं 52 जागा आहेत. त्याच्यानंतर 13 जागा ईडब्ल्यूएस सर्वसाधारणसाठी मीरा भाईंदरला, 16 जागा ईडब्ल्यूएस साठी महिलांसाठी मीरा भाईंदर येथे आणि 3 अंशकालीन पदवीधर. पुढचा आहे पिंपरी चिंचवड,
पिंपरी चिंचवडला 46 जागा आहेत ईडब्ल्यूएस साठी, ज्यापैकी 14 सर्वसाधारण, 14 महिला, 2 अंशकालीन पदवीधर. पुढचा आहे सीपी नवी मुंबई, सीपीएन मुंबई म्हणजे सीपी नवी मुंबई. टोटल 44 जागा ईडब्ल्यूएस साठी, 14 जागा ईडब्ल्यूएस सर्वसाधारण, 13 जागा ईडब्ल्यूएस महिला आणि 2 जागा अंशकालीन पदवीधर. पुढचा आहे आउट ऑफ द बॉक्स थोडंसं, नागपूर ग्रामीण 21 जागा आहेत टोटल, 7 सर्वसाधारण, 6 महिलांसाठी आणि 1 असणारं अंशकालीन पदवीधरसाठी. पुढचा आहे एसपी जळगाव खानदेशमध्ये 18 जागा या ईडब्ल्यूएस साठी आहेत, 5 जागा सर्वसाधारण, 5 जागा असणारं त्या ठिकाणी महिलांसाठी, 1 जागा अंशकालीन पदवीधर. पुढं कोल्हापूरमध्ये 18 जागा आहेत, इथं पण 5 सर्वसाधारण ईडब्ल्यूएस, 5 ईडब्ल्यूएस महिला आणि 1 अंशकालीन पदवीधर. अशा पद्धतीनं आपण महाराष्ट्रातले टॉप 10, आता तुम्ही म्हणताल तुम्ही टॉप 10 म्हणताय ना, 11 सांगताय, कधी कधी 12 पण सांगतो. त्याचं कारण आहे जे समान जागा आहेत त्याला मी एकच नंबर काउंट करतो. आणि त्याचबरोबर हा गडचिरोली भले मी इथं टाकला जरी असेल उतरत्या क्रमात, तरी तो काही तुमच्या कामाचा असणार नाही, फक्त गडचिरोलीच्या रहिवासीसाठी असणार आहे. आलं लक्षात? तर अशा पद्धतीत आपण महाराष्ट्रातल्या टॉप 10 जागा ज्या आहेत त्या या ठिकाणी पाहिलेल्या आहेत महाराष्ट्र पोलीस शिपाई भरतीतल्या. पुढचा जो व्हिडिओ असेल तो ओपन आणि एनटी कॅटेगरी यांच्या टॉप 10 जागा कोणत्या जिल्ह्यात आहेत याच्यावर असेल. त्याचबरोबर जर तुमच्या काही समस्या असतील तर त्या समस्या, माझा व्हॉट्सअप नंबर मी या ठिकाणी तुम्हाला देतोय, त्याच्यावर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. 8010904800 हा माझा नंबर आहे, ज्याच्यावर तुम्ही असणारा मला व्हॉट्सअप मेसेज करू शकता. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, पण जास्तीत जास्त मित्रमैत्रिणी हा व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलचं नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा. धन्यवाद. टेक केअर.